तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला किडनॅप करण्याचा प्लॅन वल्लरीने केलेला असतो. कारण अर्णवला किडनॅप केलं तर प्रॉपर्टीच्या वाटण्या होणार नाहीत असा प्रयत्न वल्लरीने केलेला असतो. अंजलीने अर्णवकडे प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागितला असला तरी तिच्या कानामध्ये हे शब्द टाकणारा राकेश आहे हे वल्लरीला समजलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की जावई बापू, इतक्या सहजासहजी तुम्हाला मी ही प्रॉपर्टी घेऊ देणार नाही. इतकी वर्ष नागिनीप्रमाणे या प्रॉपर्टीवरती मी असा विळखा घालून बसलेले आहे. त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा या प्रॉपर्टीची मालकीन मीच होणार, असं वल्लरी म्हणते. आणि मग आता वाटण्या थांबवायच्या कशा? वाटण्या थांबवण्यासाठी तिने सुद्धा एक भन्नाट युक्ती केलेली असते. तिने इथे श्रीकांत धुमाळला मध्ये घेऊन अर्णवला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला असतो. कारण जोपर्यंत श्रीकांत धुमाळ मध्ये येत नाही तोपर्यंत अर्णवला किडनॅप करणं कठीण आहे हे आता वल्लरीला माहिती असतं. आणि त्यामुळे इथे श्रीकांत धुमाळ परत आला हे समजल्यानंतर त्याला पकडण्यासाठी, कारण श्रीकांत धुमाळनेच ईश्वरीवरती अटॅक केलाय असा समज अर्णवचा झालेला असतो. आणि त्यामुळे त्याला काही करून श्रीकांत धुमाळला पकडायचं आहे आणि त्याला ईश्वरीवरती हल्ला केला म्हणून सुद्धा गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे. आणि 20-22 वर्षांपूर्वी रमाकांत काका आणि इथे सात्विका या दोघांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा त्याचा हात आहे हे अर्णवला समजल्यामुळे तो सहजरित्या बाहेर येऊ शकतो आणि त्याला किडनॅप करणं सोपं होऊ शकतं. या हेतूने श्रीकांत धुमाळला मध्ये आणत वल्लरीने अर्णवला बाहेर बोलावून त्याला किडनॅप केलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, अर्णवला किडनॅप केल्यानंतर ईश्वरी टेन्शनमध्ये येते. ईश्वरीला वाटतं की आता अर्णव सरांना मी कुठे शोधू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिने फोन केलेला असतो शिर्केला. कारण इथे शिर्केनेच सांगितलेलं असतं की सर, श्रीकांत धुमाळ त्याच्या घरी येताना आपल्या माणसांनी बघितलेलं आहे आणि त्याच वेळेला अर्णव घरातून बाहेर पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ईश्वरीने गनिमी कावा करत गुंडांना चकवा देत तिने अर्णवला गुंडांच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि त्याला सुखरूप घरी आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्णव प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणारच असतो. तेव्हा ईश्वरीने अर्णवच्या हातातून प्रॉपर्टीचे पेपर खेचून घेत ते फाडून टाकलेले असतात. आणि ते पेपर फाडून टाकत इथे अंजलीची अक्कलसुद्धा तिने ठिकाणावरती आणलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे जातात, कशा पद्धतीने ईश्वरी वाटण्या थांबवते हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. त्यामुळे आता सविस्तरपणे पुढे काय काय घडते हे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर असे झटकापट कुठे निघून गेले असतील. म्हणजे घरी सगळे लोक जमलेले असतात, इथे वकील वगैरे आलेले असतात आणि सगळ्या वाटण्यांची प्रोसेस सुरू असते. काय द्यायचं, काय ठेवायचं, कुणाला काय पाहिजे, सगळं काही इथे आता वाटण्या होतच असतात. आणि तेवढ्यात अर्णवला इथे आता शिर्केचा फोन येतो आणि शिर्के म्हणतो की सर, धुमाळला घरी येताना काही लोकांनी बघितलं आणि त्यामुळे आता अर्णव त्याला पकडण्यासाठी घरातून निघत असतो. तेव्हा इथे अंजली काय म्हणते, काय रे चिंटू, कालपर्यंत प्रॉपर्टी द्यायला तयार होतास आणि आता बायकोने तुझे कान भरले तर लगेच निघून चाललास का? सह्या कोण करणार? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई माझं काम खूप महत्त्वाचं आहे, मला जावं लागेल. अंजली म्हणते, मला माहिती आहे तुझ्या बायकोने तुला सांगितलं आहे की प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा देऊ नको म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, इनफ इज इनफ, तुला जे हवं ते घे. आणि तो आपल्या लॉयरला सांगतो की ताईला जे हवं ते सगळं द्या, नाहीतर एक काम करा, संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावरती करा. माझी काही हरकत नाही आहे, कारण माझा तिच्यावरती विश्वास आहे, ती माझी बहीण आहे. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा, सह्या करायला मी येतो. तेव्हा अर्णव आता घरातून निघालेला असतो. ईश्वरी विचारत असते की सर कुठे जात आहे, पण अर्णव सांगत नाही. आणि मग श्रीकांत धुमाळने आता प्लॅन केलेला असतो अर्णवच्या किडनॅपिंगचा, पण तो प्लॅन खरा असतो वल्लरीचा. श्रीकांत धुमाळ पुढे पुढे पडत असतो. जे लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनवरती अर्णव पोचलेला असतो. आणि मग श्रीकांतला पकडता पकडता मागून काही गुंड येतात. अर्णवच्या तोंडाला रुमाल लावून त्याला गुंगीचं औषध देऊन त्याला बेशुद्ध करतात आणि एका गोडाऊनमध्ये नेऊन त्याला बांधून ठेवतात. त्याला काहीच करत नाही, मारत नाही, काही नाही.
तेव्हा इथे अर्णव शुद्धीवरती आल्यानंतर म्हणतो, हे सगळं काय आहे? तुम्ही मला इथे का आणून ठेवलं आहे? कशासाठी? काय हवं आहे काय तुम्हाला? तेव्हा ते गुंड म्हणतात, हे बघा, आम्हाला काही नको आहे. 4 दिवस तुला इथे ठेवणार आणि नंतर तुला सोडून देणार. आम्हाला तुला इथे 4च दिवस ठेवायला सांगितलं आहे. तोपर्यंत शांतपणे राहा. आम्हाला काही तुला मारायचं वगैरे नाही आहे, कळलं ना? तेव्हा अर्णव म्हणतो, पण कुणी सांगितलं तुम्हाला इथे मला 4 दिवस ठेवायला? सांगा, नाव सांगा त्या व्यक्तीचं. पण ते लोक काही बोलत नाही. तेव्हा ते म्हणतात की मॅडमने सांगितले तुम्हाला इथे ठेवायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, ही मॅडम कोण आहे? म्हणजे कुणी मला इथे 4 दिवस ठेवायला सांगितले? असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली विचारात पडलेली असते. अर्णव घरी आलेला नसतो. ती खूप जास्त काळजीत असते. ती आता म्हणते, फोन तरी कुणाला करू? तेव्हा तिने आकाशला फोन केलेला असतो. पण आकाशला सुद्धा अर्णव काही सापडत नाही. तो सुद्धा सगळीकडे शोधतो. तेव्हा ईश्वरी मग शिर्केला फोन करते आणि म्हणते, शिर्के सर, अहो अर्णव सर कुठे आहेत? त्यांचा काही पत्ता नाही आहे. तुम्हाला काही सांगितलं का? तेव्हा शिर्के सांगतो की आम्हाला धुमाळ घरी येताना दिसला होता. आपल्या माणसांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं होतं आणि मग तेव्हा मी सरांना ही गोष्ट सांगितली. सर त्याला पकडायलाच तिकडे निघाले होते. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं होतं ना, त्याच एरियामध्ये सरसुद्धा गेले होते, असं आता शिर्केने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे अर्णव सर त्या धुमाळला पकडायला गेले होते. म्हणजे नक्कीच त्यांनी अर्णव सरांना किडनॅप केलं असेल. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की त्या जंगलामध्ये समोरच्या बाजूला एक गोडाऊन आहे. कदाचित अर्णव सर मला तिथे सापडतील. ईश्वरी हळूहळू त्या ठिकाणी गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ती गोडाऊनमध्ये जाऊन बघते तर काय, अर्णवला बांधून ठेवलेलं असतं, पण तो व्यवस्थित असतो आणि गुंड लोक तिथे बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, इतके जण आहेत, मी एकटी काही करू शकणार नाही. त्यामुळे मला आता काहीतरी करावं लागेल. पण काय करू, जेणेकरून हे सगळेजण इथून पळून जातील आणि मला अर्णव सरांना सोडवता येईल. निदान एक हात तरी सोडला तरीसुद्धा बास आहे. तेव्हा ईश्वरी काय करते, आपल्या मोबाईलवरती पोलिसांच्या गाडीचा जो सायरन वाजतो, त्या पद्धतीचा सायरन ती आता मोबाईलमध्ये साऊंड लावते. आणि मग तो आवाज आल्यानंतर इथे सगळे लोक घाबरतात. पोलिसांची गाडी इथे आली की काय, अशी भीती त्यांना वाटते. ते सगळेजण तिथून पळ काढतात. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला कसं बसं सोडवते. ते लोक वाकून टोकून बघत असतात, पण पोलिसांची गाडी तिथे काही नसते. मग हा सायरनचा आवाज कुठून आला? म्हणून ते आजूबाजूला बघतात, तर ईश्वरीने अर्णवला सोडवलेलं असतं. तेव्हा अर्णव त्या गुंडांची धुलाई करतो आणि तिथून पळ काढतो. अर्णवला लागलेलं असतं. ईश्वरी अर्णव दोघेजण आता घरी आलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आलास तू चिंटू? हे सगळं तू मुद्दामून केलंस ना? म्हणजे तुला माहिती आहे, एकदा का इथून मी गायब झालो की मग मला सह्या कराव्या लागणार नाही आणि मग वाटणी द्यावी लागणार नाही. मुद्दामून केलंस ना तू सगळं? तुझ्या बायकोनेच तुला ही आयडिया दिली असेल. तशा आयडिया देण्यामध्ये खूप पटाईत आहे ना ती? तेव्हा चिंटू म्हणतो, ताई असं नाही आहे. अगं काही लोकांनी मला खरंच किडनॅप केलं होतं. तेव्हा अंजली म्हणते, खोटं बोलू नको चिंटू. तेव्हा इथे ईश्वरीला राग येतो. ईश्वरी म्हणते, ताई समजून घ्या. अर्णव सर खरं बोलतायत. ते खोटं बोलत नाही आहेत. त्यांना किडनॅप केलं होतं. गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं त्यांना. तुम्हाला तुमच्या भावावरती थोडासुद्धा विश्वास उरलेला नाही आहे का? असं ती म्हणते. तेव्हा अंजली म्हणते, हे बघ, मला आता काही बोलायचं नाही आहे. तू लवकरात लवकर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. मी काही जास्तीचं घेतलेलं नाही आहे. मी दोन्ही समान हिस्से केलेले आहेत. ते तू बघून घे आणि प्रॉपर्टीच्या पेपरवरती लवकरात लवकर सह्या कर. मी सह्या केलेल्या आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे ताई, तू काळजी करू नको. मी सह्या करतो आणि तुला संपूर्ण प्रॉपर्टी देतो. तेव्हा इथे आता अंजली अर्णवच्या आणि ईश्वरीवरच्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायलाच तयार नसते. तेव्हा आकाश म्हणत असतो, ताई प्लीज प्लीज थांबव सगळं. अगं तू दादाकडे प्रॉपर्टी मागतेस. माझा विश्वास बसत नाही आहे की तू तीच अंजली ताई आहेस. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो अर्णवच्या किडनॅपिंगचा. कारण ईश्वरी जाऊन त्याला सोडवून आणते. तेव्हा इथे अर्णव प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला जाणारच असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, बास झाला आता. आता गोड बोलून समजावून काही होणार नाही आहे. तेव्हा ती पेपर हिसकावून घेते आणि म्हणते, थांबा अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या नाहीत. घराचे हिस्से होणार नाही, वाटण्या होणार नाही. तेव्हा अंजली म्हणते, आणि हे तू सांगणारी कोण गं? सांग ना, तू हे कोण आहे सांगणारी? तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सरांची बायको आणि त्या अधिकाराने या घराची मालकीन. तेव्हा अंजली म्हणते, हो, तू मालकीन आहेस?
हे सगळं काही तुझं आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मग माझ्या नवऱ्याचं तर आहे ना आणि आमचं लग्न झालंय. तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते, की लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याचं जे काही असतं ना, ते बायकोचं सुद्धा असतं आणि त्यामुळे त्या अधिकाराने मी माझ्या नवऱ्याला सांगते, की घराच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या होणार नाही. तेव्हा वल्लरीला खूप छान वाटतं. वल्लरी म्हणते, "अरे वाह! हा केला ना आता ईश्वरीने प्लॅन. बरं झालं तिने चांगलं काम केलं. म्हणजे ती अंजलीची अजून वाईट पण होईल आणि वाटण्या पण थांबतील." तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "मी ह्या वाटण्या माझ्यासाठी मागत नाहीये, माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मागते." तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर प्लीज हे काय करतेस तू? ते पेपर दे इकडे, मला सही करू दे." तेव्हा ईश्वरी ते पेपर घेते आणि फाडून टाकते. तेव्हा अर्णव म्हणतो, "हे सगळं काय आहे?" तेव्हा अंजली म्हणते, "हा काय मूर्खपणा लावलेस तू? हे काय वागणं आहे तुझं? तुझा काही संबंध नव्हता या सगळ्यामध्ये. ही प्रॉपर्टी आमची होती आणि त्याचं काय करायचं होतं ते आम्ही बघितलं असतं ना. तुला मध्ये-मध्ये करायची काय गरज होती ईश्वरी? या सगळ्यापासून तू लांब राहा. आम्ही बहीण-भाऊ बघून घेऊ काय करायचं आहे ते." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "हा तुमच्या फक्त बहीण-भावाचा प्रश्न नाही आहे अंजलीताई. डोळे उघडून आजूबाजूला बघा. आपल्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत आणि त्यामुळे तुमच्या या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फक्त तुमच्या मुलासाठी हा विचार करताय, पण त्यात निर्णयामुळे घरातल्या लोकांवरती त्याचा काय परिणाम होतोय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? तो विचार तुमच्या मनामध्ये आला नाही की आपल्या या निर्णयामुळे आपल्या भावाला काय वाटेल? आपल्या घरातल्या लोकांना काय वाटेल? अर्णव सर तुमचा भाऊ आहे. जो भाऊ सगळी प्रॉपर्टी तुम्हाला द्यायला तयार होतो, त्या भावावरती तुमचा काडी मात्र विश्वास नाही आहे. तुमच्या मुलाला किंवा तुमच्या होणाऱ्या बाळाला कसलाही त्रास व्हायला नको म्हणून अर्णव सरांनी तुमच्या नावावरती आणि बाळाच्या नावावरती आधीच एक प्रोडक्शन सुरू केलं आहे. हे तुम्हाला माहिती नाही आहे?" तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की वाटण्या नाही होणार. अर्णव म्हणतो, "हे सगळं काय आहे ईश्वरी?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "का? अर्णव सर, अंजलीताईंना जर त्यांच्या बाळाच्या भविष्याची काळजी आहे आणि म्हणून त्या वाटण्या मागू शकतात, तर मलासुद्धा माझ्या भविष्याची काळजी आहे, माझ्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी आहे. मग मी ह्या वाटण्या थांबवू शकत नाही. तो अधिकार मला नाही आहे का? मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघ, ताईला जे हवंय ते मी देईन." तेव्हा ईश्वरी म्हणते, "का? अंजलीताईंना बिझनेस सांभाळता येतो. आत्तापर्यंत त्यांनी निर्णय घेतले असतील, पण संपूर्ण काम आत्तापर्यंत तुम्ही बघितलंय ना. हा बिझनेस तुम्ही नावारूपाला आणलाय ना. मग त्याचे अर्धे-अर्धे हिस्से का करताय तुम्ही?" ईश्वरी हे सगळं मुद्दामून बोलत असते, कारण तिला फक्त एकच करायचं असतं. तिला काही करून वाटण्या थांबवायच्या असतात आणि आता अंजलीने दुसरा कुठला पर्यायच ठेवलेला नसतो ईश्वरीच्या समोर आणि म्हणून ईश्वरीला असं कठोर बोलावं लागतं आणि कठोर वागावं लागतं. शेवटीला काय, इथे अंजली म्हणत असते, "तुझा काही अधिकार नाही आहे, कळलं ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "माझा अधिकार आहे. तुमच्या ह्या एका निर्णयामुळे संपूर्ण घर तुम्ही वेठीस धरले. हे कळतंय का तुम्हाला? अहो, कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होतील ह्या एका निर्णयामुळे. आणि तुम्हाला काय वाटतं अंजलीताई, तुम्ही हा सगळा जो काही बिझनेस आहे, तो स्वतःच्या नावावरती केल्यानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्याला यातलं काहीच देणार नाही का? देणार ना? मग कशावरून तुमचा नवरा या संपूर्ण प्रॉपर्टीचा गैरफायदा करून घेणार नाही? जसा तुमचा तुमच्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना, तसा माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते कधीच काही चुकीचं करणार नाही. ते तुमच्यासाठी नेहमी उभे होते आणि नेहमी उभे राहतील. पण ते तुम्हाला आत्ता कळत नाही आहे. मला माहिती आहे, मी तुमचं आणि राकेश जिजूंचं बोलणं ऐकलं. त्यांनीच तुम्हाला वाटणी मागायला सांगितलं आहे ना, बाळाच्या भविष्याचं नाव करून. का? आतापर्यंत त्यांना जेव्हा जेव्हा पैसे हवे होते, संस्थेच्या नावाखाली त्यांनी अर्णव सरांकडून किती पैसे उकळलेत हे मला माहिती नाही आहे. तुम्हाला सांगितलं, एका तरी संस्थेला तुम्हाला सोबत नेऊन भेट दिली आहे का? नाही ना? तेव्हा अर्णव सरांनी कुठलाही प्रश्न न विचारता चेक साईन करून दिलेले नाही आहेत का जिजूंना? मग तेव्हा आम्ही नाही ते म्हणालो की तुम्ही पैसे काढताय म्हणून अर्णव सरांकडून? पण तेव्हा त्यांनी आमची माणसं म्हणून सगळं केलं ना. पण माझ्या वडिलांना आणि माझ्या घराचा थोडाफार खर्च काय केला अर्णव सरांनी? तर तुम्ही तर आम्हाला भिकारी बनवून टाकलत, बरोबर ना? तेव्हा इथे ईश्वरीने आता चांगलेच तिचे कान उघडलेले असतात. तिला सांगितलेलं असतं की जर असंच असेल ना, तर अर्णव सर माझ्या कुटुंबाला एक पैसासुद्धा खर्च करणार नाही. पण तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्याला आपल्या प्रॉपर्टीमधून काही द्यायचं नाही. हे मान्य आहे तुम्हाला? सांगा ना, आहे का मान्य? तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीतलं तुमच्या नवऱ्याला काहीसुद्धा द्यायचं नाही. जे काय असेल ते बाळाचं असेल, असं बोलाल तुम्ही? लिहून द्याल तसं? तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता ईश्वरी म्हणते, माझा तुमच्या नवऱ्यावरती अजिबात विश्वास नाही की तो आमच्या प्रॉपर्टीचा गैरफायदा घेईल की नाही. त्यामुळे मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकणार नाही आणि त्याचमुळे या घराच्या वाटण्या होणार नाही म्हणजे नाही. आजींना येऊ दे, मग जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो आजी स्वतः घेतील, असं आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. तोपर्यंत या घराची सून म्हणून मी या वाटण्या आत्ताच्या आत्ता इथे थांबवते आणि हा माझा निर्णय झालेला आहे, असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगून इथे आता अंजलीचे चांगले कान उघडणे केलेले असते आणि तिथल्या तिथे वाटण्या थांबवलेल्या असतात.